हॅलो गाईज, वेलकम टू द ब्लॉग. आणि आज राज आलेला आहे खास डोंबिवलीवरून आणि त्यांनी सरप्राईज द्यायचं ठरवलेलं मम्मीला. पण तो सरप्राईज नाही राहिला, कारण का त्यांनी जेव्हा मलापर्यंत सांगायला म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं मला की मम्मीला सांगू नको, त्याच्या अगोदरच मी सांगून झालेलो होतो रात्रीच की मम्मी राज येतोय. आणि नंतर मी राजचा मेसेज बघितला की यश सांगू नको मला, मी सरप्राईज देणार आहे. आणि तिथेच त्याचा सरप्राईजचा पत्का झालाय. सो राज सकाळी आलेला आहे खोपोलीमध्ये आणि आम्ही दोघांनी ठरवलं जायचं पालीला अष्टविनायक गणपतीसाठी. पण नंतर जसे आम्ही पेट्रोल पंपवरती गेलो आणि पेट्रोल पंपच्या इथून आमचं ठरलं की पालीच्या इथे टर्न मारायचा, तेवढ्यात आम्ही सरळ गेलो आणि डायरेक्ट आम्ही आता जाणार लोहगडला. सो वॉट अ प्लॅन. आमचा खूप डेंजरवाला प्लॅन असा ठरलेला आहे की आम्ही डायरेक्ट जाणार आहोत लोहगडला आणि पालीला नाही जाणार. आम्ही आलेलो आहोत लोणावळ्याच्या फेमस आता दाखवतात पुढे ट्रॅफिक लागणार. सरळच जायचं ना. हा सरळच जायचं. लोणावळा चालू आहे. लोणावळा अप्पांचा विषय हाल. हो सॉरी, दिसतंय आता आम्ही कुठेतरी आलोय, माहिती नाही. हे थांबरे डन डन. मला काय माहिती नाही, तो युट्यूब काहीतरी बोलताच दाखवतो. मला दाखवायचंय जस्ट आपण आता पोहोचलेलो आहोत जुरासिक गडावर जात नाही जाताच्या अगोदर आम्ही आता थांबलेलो आहोत इथे. एक सध्या चहा घेतोय आणि भजी नाही घेतली. नाही घेतली. तुला पाहिजे का? खाल्ली असती बटाटा भजी. काही तुला जे हवंय ते. बटाटा कांदा कोण तुला हवे ते घे. बटाटा भजी. आता भजी आणि चहाचा आम्ही बेत करतोय, कारण का मी ते सकाळपासून फक्त चपात्यांवर आहे, ते पण 8 वाजता खाल्लेले. चहा आणि भाकरी बस. सो आता आम्ही इथून खाऊ आणि मग आम्ही इथून आता अजून वरती लोहगडला जाऊ. मी इथे फिरवून पण नाही दाखवू शकत, मी बी दाखवू शकतो. येस, कुठून आलो आपण? इकडून आलो आणि आता आम्ही इकडे जाणार आहोत. इकडे आमची कुठे गेली गाडी? हा, ही गाडी. सो इथे गाडी लावली आहे आणि इकडे आम्ही वरती जाणार आहोत. या साईडला जायला पावना लेकला जायला हा वाला रोड आहे इकडे. सो आम्ही तिकडे न जाता पण इकडे हे जे खूप भारी आहे जे काय आहे, पण आम्ही इकडे जाणार आहोत गडाकडे, लोहगडाकडे. सो वरती जाऊन आता मी ब्लॉग करू. मध्ये राज घेईलच नक्कीच, व्हिडिओज मध्ये घेत राहील. मला नाही, मी नेहमी इथे का बघतो, नेहमी मला कॅमेराला बघायचं असतं. हां, अजून आम्हाला इकडे वरती जायचंय खूप. तिकडे आम्ही खूप तिकडून रोड करत आलोय. हो, पण एवढा नाही आपण भिजू एवढा नाहीये पाऊस. खूप भारी आम्ही रोड करत आलोय. इथून जर मी आता बघू ब्राईटनेस कमी करून तुम्हाला दिसलं तर, पण नाही दिसणार कारण का सगळे फॉगी झालंय. क्यूटेस्ट ॲनिमल वी हॅव एव्हर मेट. ते डोळे कसले भारी. ऑफ रोड जातोय आम्ही आता. असं वाटतं ना की ट्रक कधी पण असं वाटतं सेफ डिस्टन्स ठेवून गेलो पाहिजे. भेंडी ऑफ रोड ब्रो. ब्रेक लावून सुद्धा गाडी मागे जाते. भेंडी शिट, खूप गाड होत आहे. थोड्या वेळासाठी फाटली की मागच्या मागे येऊ की काय. मला एका सेकंदासाठी असं वाटलं माझा पाय ठोकून खाली काय फायदा नाही. मी खाली पाय ठेवते तरी पण तो असं पुढे जातोय पाय मला. खूप गाड. काल यश हेल्मेट काय इम्पॉर्टंट आहे. मेड फॉर ऑफ रोड बट स्टिल. तिथेच जायचं आपल्याला. दॅट्स लोहगड आणि आपल्याला वरती जायचंय तिकडे. तिथे आपल्या भगवा फडकतोय. असं एक जाम कलरफुल दिसतो आणि एक असा पुढं आलं. तिथे शाळा प्राथमिक शाळा. मी मॅपच नाही काढला. इकडे जायचंय. हे बघ लोहगड किल्लाकडे. कोणता आहे? वरती आहे का? हा, लोहगड किल्लाकडे इकडे. आम्ही लोहगडवर पोहोचलोय.
फोन चालू होता की काय सॉरी. याला हा तिसरा सूर्यकर दिसलेला नाहीये. इथे आम्हाला आता जुरासिक वर्ल्ड आमचा संपलेला आहे. जुरासिक पार्क मध्ये. हा. ओ माय गॉड. येता आम्ही तिकडे पण येऊ. बरं समजलं. हे बघा यश इथे तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला 2-2 यशचे प्रजाती दिसतील. यशचे 2-2 प्रजाती आहेत आणि इकडे मंदिर आहे आणि मस्त केलेलं आहे इथं. पुराण्या जमान्याचं आम्ही आलेलो आहोत लोहगड फोर्ट. बघा जातोय आता वर, बघू काय होतं. काय होतं काय होतं म्हणजे काय नेचर दिसतंय. कसं वाटतंय राज तुला? फायनली आपण पोहोचलेलो आहोत. माझी फाटते इथे खूप डेंजर. डोकं तर झालं. हा त्या कुत्र्याला नक्कीच छेडणार आहे मला असं वाटतंय. इकडे तुला कसं असाही वाटतंय? एवढं अजून तुला भरपूर चिक्कार चढायचंय, त्यात गडगडतंय, त्यात पाऊस पडणार आहे. हाऊ आर यू फीलिंग ब्रो? एक नंबर. एक पण प्रॉब्लेम एवढा ते माकड तू काय कमी आहे का? हा माझी प्रजातीच माकडांची. ए बघेल ना भाई साहब. थांबरे सिड्या संपत नाही ते लगेच हा. एवढा सगळा ऑक्सिजन लगेच कलेक्ट केला तू? हा. माझं तर अजून फुललंय. 50 रुपयाचं आम्ही खाली एक मुलगा तिकीट फाडलंय. खाली एक मुलगा नाही दिसला ते लोक. पण ठीक आहे, दोघांची कॉस्टिंग 50 येऊ शकते ना. तुला स्वतःवर विश्वास आहे ना राज? हा विश्वास आहे. तू वर पोचशील. वरती काय वरती कायमचा वरती पोचशील तू चढता चढता. जस्ट व्ह्यू मस्त आहे. अजून तर स्टार्ट पण नाही केलंय आणि एवढ्यातच तू दमलंय. लय भारी व्ह्यू आहे. तुझ्यामुळे पळालो नाही. पण खोपोलीच्या एवढं जवळ राहून पहिल्यांदा इथे येतोय. लाईक 1 hourची फक्त ट्रॅव्हलिंग येते. भाई साहब एवढ्या वर्षातून मी किती पण 6th स्टँडर्ड पासून राहतोय खोपोलीत, पण पहिल्यांदा इथे येतोय. भाई साहब जस्ट टेक दिस व्ह्यू. ओके ऑक्सिजन कलेक्ट केलं आपण जाऊया. त्याने ऑटो फोकस तुलाच केलंय. मी डायरेक्ट हेच करून ठेवलंय त्याला. फोकस माझ्यावरती राहणार भाई. बघ मी क्लिअर येतोय. हा एकदम. येस दॅट्स व्हॉट वी वॉन्ट. सीड्या एवढ्या मोठ्या ना, इथून जायचे कोण लोक? त्यांचे पाय एवढे मोठे होते तंगडे. काय आहे बे? काका वॉज वॉचिंग नेटफ्लिक्स. की ते उतरता टुडूम झाले. भाई साहब अजून चिकार बाकी आहे. छोटे बट हा लुक परत भेटणार नव्हता आपल्याला. खूप वेल मेंटेन्ड पायऱ्या आहेत आणि ऑलरेडी त्यांचं चालू आहे सगळं परफेक्ट ठेवायचं. राज शॉर्टकट घ्यायचा आहे का तुला? शॉर्टकट घ्यायचा आहे का ब्रो? ऐक ना, अरे सगळ्या गाड्यांची फॉर्मेशन सेमच आहे, बट तू शॉर्टकट घेतलास तर डायरेक्ट शॉर्टकट टू हेवन होईल तुझा. फायनली वी आर ॲट गणेश द्वार. वॉल्स भाई साहब आपल्यापेक्षा दुपटीने हाईटला होते राईट ते लोक. सो 7 feet मे बी. भाई साहब गणेश गेट. दिस इज गणेश गेट. कसं वाटतंय? पुराणा काळात म्हणजे पुराणा काळाचाच आहे काय ते? अरे यार ते आत्ताच्या काळाचं आहे प्लीज. कसला डोर आहे बघ ना, स्पाइकवाला. आणि म्हणजे समज राज जर कोणाचा उलटा उभा असेल इथे समज, इथे जर आता कोण उलटा उभा असेल, कोणाशी तरी बोलत असेल आणि ह्याचा टाइम झाला समज, आता बंद करायचा टाइम झाला, गेट बंद करायचा आणि डायरेक्ट बंद केला इकडच्या लोकांनी, घुसेल ना बोचात डायरेक्ट. कसला भारी आहे. पण डू नॉट सिट ऑन कॅनन. कोण बसतं तसं? पण
अरे राज राज स्पॉटेड राज स्पॉटेड कुठे एकदम तो वरती येतो बघ. अजून भरपूर आहे राज. मला वाटतं तुझी संध्याकाळ इथेच होणार आहे. कुठून शॉर्टकट आहे बिचारे तेच बघ किती हे करतायत स्ट्रगल करतायत तिथे राहायसाठी. वरतून त्या माणसाने सोडलं ना. हे बघ आता आपल्याला कसं जायचंय गेलेच. तर तसं जायचंय म्हणजे जसं फिरून आपल्याला तसं जायचंय. हा हे एवढं गोल गोल आहे अजून जाम लांब. सरळ. तिथे काय एवढं तिथे काय वाळवण टाकायसाठी आहे. म्हणजे समज सुकट भाजायचे आपल्याला म्हणजे हे करायचे सुकवायचे मिरच्या सुकवायच्या. हे बघ हे बघ आम्ही इथून आलो असे लय घाण रोड. खाली उतरायला काय नाही वाटणार धपाधप जाऊ. आतापर्यंत इथेच होतो. इथून इकडे यायलाच किती वेळ गेला आपला. हा ना ते बघ असं नाही यायचं कधी समज. हा जावा डायरेक्ट जावा डायरेक्ट लास्टच्या पायरीवर डायरेक्ट लास्टच्या पायरीवर. राज काय झालंय तुला नक्की. हा डिप्रेशन मध्ये गेलाय रे. एकटा का बसलाय तो. त्याला विचारायचं का जाऊन. त्याला विचारू त्याला जाऊन विचारूया ना. माझा फोटो काढ ना. हा माकड एक माकड दुसरा माकडाला बघतोय. अरे अच्छा फोटो काढतोय तो माकड त्या माकडीला बघतोय म्हणजे समजतं. एकदम तिकडे माझा फोटो येतोय का म्हणजे समजतं याच्या सगळी स्टोरी झाली. अरे थांब 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 काय थांब थांब. म्हाताऱ्यांपेक्षा पण दादाने त्या हाता पाहिजे सगळ्यांना ना. हा मग ऋतूचे तंगडे ह्याच माकडे नीला तो बघत होता. ऋतूचे राज ऋतूचे तंगडे राहिले असते का इथे. या व्ह्यू साठी एवढे कष्ट. दुपार वाटते तुला. दुपार अजिबात नाही वाटत मला सकाळच वाटते. काय होतं ते काय होतं राज 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 इकडे बघून बोल ना. आमच्या राजला ते ग्रेनरी न दिसता काय दिसलं ग्रॅनी. ये पाणी पर्वत आता नाही कशी बोलली ती यार. ये पानी पर्वत से नहीं आता है. ये पानी राज राज ये पानी कहाँ से आता है. ऊपर से जब हम हकते मुतते हैं वहां से आता है. आपल्यासोबत स्कॅम झालाय ब्रो. स्कॅम आपल्यासोबत स्कॅम झालाय. खाली गणेश गेट आणि डायरेक्ट इकडे नारायण गेट आणि मधले गेट माझे. अच्छा कसलं भारी आहे यार हे. एक नंबर. स्पेशली आम्ही तुम्हाला ॲडवाईस देऊ जर कोण इथे येत असेल तर प्लीज तुमचे शूज चांगले असू द्या. वॉटर बॉटल कॅरी करायला विसरू नका नाही तर इथेच मरणार आहात. फायनली हनुमान दरवाजा जसं मी सांगितलं ज्याच्यावरती नक्षी केलेत. खाली गणपती होता सो गणेश दरवाजा देन नारायण दरवाजा नाव फायनली हनुमान दरवाजा. हां वे टू हेवन ब्रो. अंडर कन्स्ट्रक्शन. आज पाऊस येतोय. काय हे दिसतंय का ह्याच्यात. आला आपल्याकडे आला बघ. आला पाऊस नाहीये धूळ आहे. हे बघ काय तिकडे जाऊया का. तिकडे जायचंय. फायनली आपण 16 कड्यांची विहीरच्या इथे आलेलो आहोत. या विहिरीला 16 कडे 16च आहेत ना रे. 16 कडे आहेत. त्या 16 कड्यांनी ती विहीर बांधली गेली आहे. म्हणजे जसे आपले हेक्झॉगॉन्स वगैरे जे काय असेल मी आय डोंट नो हेक्झॉगॉन्स. मी मॅथ्समध्ये नाही घुसलो मी खूप घाण आहे मॅथ्समध्ये जाऊ दे. सो आपण जो येताना जो आपण झेंडा बघितलेला आपला इथूनच जाऊ ना इकडून जाऊया. सो येताना जो आपण झेंडा बघितला होता आपला भगवा तिथे जायचा प्रयत्न आहे आणि ते खूप तिकडे आपल्याला नक्की संध्याकाळ रात्र होणार आहे घरी जायला. आम्ही जाणार नाही पण आम्ही तिथे जाणार आहोत नक्कीच. नेक्स्ट टाइम नाही आत्ताच जाणार आहोत आम्ही. तो पूर्ण एंड पर्यंत जाऊन येणार.
सो पूर्ण गड बघितल्यासारखं होईल. आम्ही एकतर रस्ता चुकलोय तरी पण पूर्ण गार्डन दिल गार्डन झालं इथं. आता बघू पुढे माणसं दिसत आहेत, नाहीतर अख्खं नशीब इथं काढावं लागेल. हा दिसले आम्ही ट्रॅकवर आलो. म्हणजे बघा आम्ही भरकुटून आलो. जो इथून सरळ रस्ता होता ना इकडे, हा, आपण असा फिरून आलो त्या लोकांसारखा. आपण मधून आलो रे. पण माझी आयडिया चांगली होती की आपण हे घालायचं आणि सुटायचं डायरेक्ट धावत. पडलं तर ह्याच्यावरतीच पडू ना. मी हेल्मेट ना याने बांधलं रब्बरने. तुम्ही पाहिलं ना, पहिले हेल्मेट निघेल त्यानंतर माझं डोकं फुटेल. कसं वाटतंय तुला या माहोलमध्ये येऊन? जाम भारी वाटतं. काय ते हे बघ, त्र्यंबक टँक. सध्या एवढी डेंजर हा धोका सगळीकडे पसरलंय. मला माहिती याच्यामध्ये दिसतंय की नाही एवढं, पण जेवढं मला कॅप्चर करतंय. आम्ही खूप तिकडे गेलो, जे आता राज वरती गेलो पाहिजे होतं ना. काहीच दिसत नाही. आम्ही तिकडे जाऊन आलो पार, तिथे आता काहीच दिसत नाहीये. फायनल दिस इज त्र्यंबक टँक. ह्याच्यामध्ये मगाशी लोक उड्या मारत होते, माहित नाही का, बावडसारखे उगाच. And we made a good friend, right, baby boy? We made a good friend, right? Hi. 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 हा आहे विंचूकडा. I don't know त्याला विंचूकडा का बोललं जातं, बट आमचा पॉईंट तो होता त्या फ्लॅगपर्यंत जायचं. बट पावसाळ्यामुळे हे बंद ठेवण्यात आलंय, सो आम्ही नाही जाऊ शकलो ना राज. बट आमचा पॉईंट तोच होता, तिथे जाऊन मग आम्ही घरी रिटर्न होणार होतो. सो दॅट्स इट. आता आपण परत मागे जाऊया आणि डिरेक्ट घरी जाऊया. थोडंफार एन्जॉय करू, थोडंफार इथे इथे बघू आणि मग घरी जाऊया. सो दॅट्स इट फॉर द डे. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. तब तक के लिए